परिस्थिती कितीही कठीण असू दे, ती नक्कीच बदलता येते. श्रीकृष्णाची ही कहाणी पूर्ण नक्की ऐका. एकदा आपले भक्त व परमस्नेही पांडवाचा हक्क मागण्यासाठी भगवान श्रीकृष्ण कुरुवंशीयाच्या दरबारात पोहोचतात. श्रीकृष्ण येथे येत असल्याची सूचना भीष्मजींनी सर्वांना दिली. श्रीकृष्ण त्यांना म्हणाले, पांडवांचा हिस्सा त्यांना आपण देऊन टाकावा. सर्व सत्ता दुर्योधनाच्या हातामध्ये एकवटलेली होती. तेव्हा दुर्योधन म्हणाला, हस्तिनापुरामध्ये पांडवांना काहीच वाटा मिळणार नाही. मात्र हस्तिनापुराच्या बाहेर एक ओसाड पडलेलं खांडववन आहे, ते मी त्यांना देऊ शकतो. ते या खांडववनाचे जे काय करायचे ते करू शकतात. सर्वांना वाटले आता काही शक्य नाही. दुर्योधन मानणे कसेही शक्य नाही. त्यामुळे चर्चा विस्कटणार असल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र श्रीकृष्ण हुशार होते. ते दुर्योधनाला म्हणाले, काही हरकत नाही. तुम्ही पांडवांना केवळ खांडववन देऊ इच्छित आहात तरी काही हरकत नाही. त्यावर दरबारातील सर्वांना आश्चर्य वाटले. इकडे कुंती व पांडवांनाही आश्चर्य वाटले. श्रीकृष्ण पांडवासाठी अर्धे राज्य मागण्यासाठी गेले होते. शिवाय युधिष्ठिरालाही राजकुमार बनवण्याचा विचार ते मांडणार होते. मात्र ते केवळ पदरात खांडववन घेऊन आले. पांडवांना आश्चर्य वाटले. त्यांना माहीत होते की श्रीकृष्ण जे काही करेन ते आपल्या भल्याचेच करणार आहे. श्रीकृष्ण पांडवांना म्हणाले, जीवनात कधी ना कधी नव्याने सुरुवात ही करावीच लागते. खूप दूर चालत आल्यानंतर देखील एक दिवस असा येतो की पुन्हा आपल्याला 1 पासून मोजण्यास सुरुवात ही करावी लागते. चला आपण खांडववनाला आणखी चांगले करूया. म्हणून श्रीकृष्ण पांडवांना कामाला लावतात. खांडववनाला सुंदर व समृद्ध करण्यासाठी पांडव इतर राजाकडून मदत घेतात. शिवाय द्वारकेतून आपण धनसंपत्ती पुरवण्याचे व मोठा महल बनवण्यासाठी तज्ञ मंडळी बोलावण्याचे आश्वासनही श्रीकृष्ण त्यांना देतात. खांडववनाला इंद्रप्रस्थ बनवण्याचा ते निर्धार करतात आणि भगवान श्रीकृष्णाच्या नेतृत्वाखाली बघता बघता खांडववनाला ते इंद्रप्रस्थाचे रूप देतात. अतिसुंदर महाल व राजधानीची निर्मिती झाली. भगवान श्रीकृष्ण आपल्याला येथे हाच संदेश देतात की परिस्थिती कितीही कठीण असू दे, संकट कितीही येऊ दे, पण या सगळ्या संकटातनं आपल्याला बाहेर पडता येते. आपल्याला शून्यातनं वर येता येतं. परिस्थिती पुन्हा आपण नीट करू शकतो. त्यामुळे आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे काही आहे त्यात समाधान माना आणि जास्तीत जास्त चांगले बनवण्याचा प्रयत्न करा. सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या या रूपाज व्हॉइस या भक्ती चॅनलला असेच भरभरून प्रेम द्या. श्री स्वामी समर्थ.